मागच्या भागात आपण लोहाराची गोष्ट ऐकली. त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, दुःख, पीडा, वेदना या सर्व झेलत असताना, त्याच्या जीवनाशी संघर्ष करत असताना सुद्धा त्याचे अस्तित्वावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा ही तशीच प्रगाढ होती. तशीच गुरुच्या प्रती ज्यावेळेला तुमची श्रद्धा प्रगाढ होते त्यावेळेला असं सूत्र तुमच्या आतून सुद्धा जन्मू शकतं. तो जन्म सुद्धा आहे, तो जीवन सुद्धा आहे आणि तो मृत्यू सुद्धा आहे. मग साक्षात मृत्यूला सुद्धा स्वीकारण्याची तयारी ज्यावेळेला तुमच्या मनाची होते त्यावेळेलाच ही अनुभूती तुम्हाला होऊ शकते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग गुरुमध्ये परब्रह्म कोण होऊ शकतो? ज्याने स्वतःतला परब्रह्म पाहिलाय, जाणलाय, ओळखलाय, तोच गुरुमधला परब्रह्म जाणू शकतो. आणि ज्यावेळेला तो स्वतःमध्ये पाहतो त्यावेळेला त्याला गुरुमध्ये पण परब्रह्म दिसतो. आणि त्या स्थितीमध्ये एक अनुग्रह गुरुच्या प्रती, कारण त्याच्यामुळे त्या परब्रह्माचं दर्शन झालं, त्याची अनुभूती झाली, त्या अनुग्रहातून हे सूत्र बाहेर येतं. कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाय, बलिहारी गुरु आपके जिन्हें गोविंद दियो बताए. कबीर म्हणतात, मला संभ्रम पडलाय, मी एका संभ्रमात आहे. माझ्यासमोर गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत, गुरु पण आणि परमात्मा पण. मी कोणाला आधी नमस्कार करू? मी कोणाच्या चरणाला आधी स्पर्श करू? कबीर गुरुच्या चरणांना स्पर्श करतात. ते म्हणतात, खरंच मी अनुग्रहित आहे, कारण त्या परमात्म्याला मी ओळखू कसा शकलो असतो गुरुशिवाय? परमात्म्याला मी जाणू शकतोय हे केवळ गुरुमुळे. त्याच्यामुळेच तर मला ती नजर, ती दृष्टी मिळाली, ज्या दृष्टीने मी त्याला पाहू शकलो. त्यासाठी मी आधी गुरुचे चरण स्पर्श करतो. खरा गुरु कोण आहे? जो तुमच्या आतल्या परब्रह्माशी तुमची ओळख करून देतो. जो गुरु तुम्हाला स्वतःमध्ये अडकून ठेवतो तो गुरु गुरु नाहीच आहे. तो तुम्हाला शिष्य बनवतो, स्वतः गुरु बनतो आणि स्वतःच्या अहंकाराला पोषण देत असतो. त्याच्या अहंकाराचा तो रस घेत असतो. जो गुरु तुम्हाला स्वतःमधला परब्रह्म दाखवतो तोच खरा गुरु. आणि हे जे सूत्र आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्याने आपल्या स्वतःतला परब्रह्म जाणलाय त्याला गुरुमधला परब्रह्म दिसू शकतो. त्याला अस्तित्वामध्ये सगळीकडे तो परब्रह्म दिसतो. खरं तर आपल्या डोळ्यावरच झापड आहे. आपण म्हणतो की तो कुठं दिसतो, तो कुठे आहे. त्यांनी कुठलं आवरण आपल्या भोवती घेतलेलंच नाहीये.
त्याच्या अवतीभोवती कुठले पडदे नाहीये. आपणच आपल्या भोवती आपल्या मनाचा, आपल्या मान्यतेचा, आपल्या धारणेचे पडदे ओढून फिरत असतो. त्यामुळे तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि ज्या दिवशी हे पडदे तुम्ही बाजूला साराल त्या दिवशी मग एका खड्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या परब्रह्माची अनुभूती होऊ शकते. पाण्याच्या एका थेंबामध्ये तुम्हाला त्या महासागराची अनुभूती होऊ शकते. मग या गुरुचं ही जी महिमा आहे, ज्यांनी स्वतःतलं ब्रह्म जाणलं त्यालाच दुसऱ्यांमध्ये ब्रह्म दिसू शकतं. मग खास करून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुचं असं काय वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याच्या भोवती, त्याच्या निकट, त्याच्या सानिध्यात आपण जास्त वेळ देतो. आपण एक उत्सव साजरा करतो, त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. पौर्णिमा हा शब्द जर नीट समजून घ्या, चंद्राच्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत, तर आधी अमावस्याच्या गडद अंधारातनं हळूहळू चंद्राचे एक एक कोर आपल्याला दिसायला लागते. कारण सूर्याचा जेवढा प्रकाश त्या चंद्रावर पडतो तेवढाच भाग प्रकाशित आपल्याला दिसतो. तसंच आहे गुरुचा तो सूर्यरूपी जो प्रकाश आहे परमात्म्याचा, तो एकदम आपण झेलू शकत नाही. तो थोडा थोडा करून आपल्यामध्ये विकसित असतो, होत असतो. ती प्रकाश, ती ऊर्जा झेलण्याची पात्रता, क्षमता हळूहळू आपल्यामध्ये विकसित होत असते. आणि त्या चंद्रकोरासारखंच आपली स्थिती असते. हळूहळू तो पूर्ण प्रकाश झेलण्याची पात्रता, क्षमता आपल्यामध्ये विकसित होत असते. आणि जसं पौर्णिमेला तो चंद्र पूर्ण आपल्याला दिसतो, तसंच त्या गुरुच्या सानिध्यामध्ये, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्या परमात्मा रूपी प्रकाशाची अनुभूती आपल्याला होते. मग ती जी पूर्ण अनुभूती आहे त्याचं प्रतीक हे पौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या अस्तित्वामध्ये जगातले जितके गुरु आहेत, जे होऊन गेलेले, जे आता आहेत, या सगळ्यांची ऊर्जा त्या दिवशी जास्त प्रभावीपणे प्रवाहित होत असते. आणि त्या दिवशी तो दिवस खूप महत्वाचा असतो. मग हे फक्त अनुग्रह देण्यासाठी किंवा गुरुला धन्यवाद देण्यासाठी ही गुरुपौर्णिमा मर्यादित नाहीये. तुमच्यामध्ये असंच एक चंद्र जन्मावा जो त्या सूर्यप्रकाशाला झेलू शकेल. आपण सूर्याकडे एकटक पाहू शकत नाही जास्त वेळ प्रखरतेने, पण चंद्राकडे आपण पाहिजे तेवढा वेळ पाहू शकतो. तो प्रकाशित होतो त्याच सूर्याच्या प्रकाशाने, पण सरळ सरळ आपण त्याला पाहू शकत नाही. तसं गुरु आपल्याला काय करतो, तो परमात्मा रूपी प्रकाशाला तुम्ही पाहू शकत नाही, मग तो प्रकाश तुम्हाला पाहण्याच्या, तुमच्या पाहण्याच्या योग्य बनवून तुम्ही ते पाहू शकाल, झेलू शकाल. या पद्धतीने हळूहळू करून तो तुमच्यामध्ये तो पूर्ण प्रकाश पाहण्याची पात्रता विकसित करत असतो. आणि त्यासाठी हे महत्वाचं.
पण या अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप आघात त्या शिष्याला झेलावे लागतात. मी ऐकलंय, एक रस्त्या किनारे एक दगड पडलेला होता आणि त्या दगडाचं दुःख असं होतं की येणारा जाणारे लोक त्याला लाथा मारायचे, कारण तो रस्त्यात कडेला कधी कधी कडेने चालणाऱ्या लोकांना पायाला त्याच्यामुळे ठेस लागायची. लोक त्याला उचलून फेकू पाहत होते, पण ते वजनदार असल्यामुळे ते तसंच सोडून द्यायचे. लोक त्याला शिव्या द्यायचे, त्याच्याबद्दल अपशब्द बोलायचे, लोक त्याच्यावर थुकायचे आणि त्या दगडाला खूप वाईट वाटायचं की माझ्या वाटेला हे काय जीवन आलेलं आहे, हे दुःख, अवहेलना, अपमान. पण तो काहीच करू शकत नव्हता. कितीतरी ऋतू त्याने अनुभवले, पण त्या प्रत्येक ऋतूमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक भाव असलेलं किंवा त्याच्याबद्दल प्रेम किंवा आदर असणारी एक पण व्यक्ती त्याला तिथं सापडली नाही किंवा दिसली नाही किंवा त्यांनी ती पाहिली नाही. पण एक दिवस अचानक त्या रस्त्यावरनं एक मूर्तिकार जात होता. त्याने त्या दगडाला पाहिलं, तो तिथं थांबला. तो मूर्तिकार खूप वेळ निहारून त्या दगडाला पाहत होता. त्या मूर्तिकाराच्या आतमध्ये एक वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. त्या दगडामध्ये तो एक सुंदर अशी एक श्रीकृष्णाची मूर्ती पाहत होता. त्या दगडालाही वाटलं की पहिल्यांदाच कोणी माझ्यामध्ये इतकी उत्सुकता दाखवतंय, थांबवून मला निहाळतंय. अच्छा, ह्याच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल तिरस्कार नाहीये, घृणा नाहीये, द्वेष नाहीये, प्रेमाचंच काहीतरी ओलावं मला जाणवतंय. त्या मूर्तिकाराने त्याच्या सहकाऱ्यांना बोलवलं आणि 4-5 लोकांनी उचलून तो दगड गाडीत ठेवला आणि तो मूर्तिकार तो दगड घेऊन त्याच्या घरी गेला. ज्यावेळेला घरी गेला त्यावेळेला त्या मूर्तीला आकार देण्याला त्यांनी सुरुवात केली, त्या दगडाला आकार देण्याला सुरुवात केली. पण ज्यावेळेला ही सुरुवात केलं कार्य, त्यांनी त्या दगडातनं मूर्ती घडवण्याचं कार्य त्यावेळेला सुरू केलं, त्यावेळेला छैनी हथोडीने त्या दगडावर खूप आघात व्हायला लागला आणि त्या दगडाला त्या वेदना इतक्या असह्य झाल्या की त्याला असं वाटू लागलं की मी जिथं पडलो होतो तिथंच बरा होतो. भले मला लोक अपमानित करत होते, माझा तिरस्कार करत होते, पण या असह्य वेदनेपेक्षा ते तरी बरं होतं. मी फसलो तर नाही गेलो. त्यांनी एवढं प्रेमाने माझ्याकडे पाहिलं आणि प्रेमाने मला त्याच्या घरापर्यंत आणलं. पण हे आघात झेलण्यासाठी मला जवळ केलं हे मला माहित नव्हतं. की खरंच ते खूप मोठं दुर्भाग्य आहे की या स्थितीमध्ये मी आलेलो आहे. तेच माझे जीवन मला परत मिळालं तर किती बरं होईल. भले रस्त्याच्या कडेला कुठेतरी पडलो होतो, पण ही दुःख, ही वेदना
इतकी असह्य आहे की तेच दिवस माझे बरे होते असंच मला वाटू लागलं. आणि मग जसजसं त्या मूर्तीमधनं, त्या दगडामधनं एक मूर्ती आकार घेऊ लागली आणि त्या मूर्तिकाराने त्या दगडातनं एक सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती बनवली. आणि ती इतकी सुंदर मूर्ती झाली की प्रत्येक येणारे जाणारे लोक त्या मूर्तिकाराचं कौतुक करू लागले की किती सुंदर ही मूर्ती तू बनवलीस. आणि प्रत्येक येणारा जाणारा व्यक्ती त्या मूर्तीला निहाळू लागला आणि आपोआपच त्या पाहणाऱ्या व्यक्तीचे हात त्या मूर्तीसमोर जोडले जाऊ लागले. त्या दगडालाही कळलं नाही हे काय चमत्कार झाला. या मूर्तिकाराने जे काही घाव मला दिले, ज्या वेदनेतनं मी गेलोय, पण त्या वेदनेतनं जात असताना काहीतरी माझ्या आतमध्ये नवीन निर्मित होत गेलं, घडत गेलं आणि माझ्या जीवनाचा पूर्ण कायापालट झालं. त्याच मूर्तीला काही लोकांनी त्या मूर्तिकाराकडनं घेतलं आणि श्रीकृष्णाचं एक मंदिर त्यांनी बांधलं. संगमनेरवरून असं खूप सुंदर मंदिर, त्या मंदिरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हजारो भक्त त्या मंदिरात रोज येऊ लागले. रोज पूजा, प्रार्थना, धूप, दीप, नैवेद्य, आरती. आणि जे लोक त्याला दगडाला पाय मारत होते, त्याच्यावर थुकत होते, त्या आदराने आता तिथं नमस्कार करत होते. श्रद्धेने, भक्तीने त्या मूर्तीसमोर आपलं मस्तक ठेवत होते. त्या मूर्तीमध्ये जे देवत्व निर्माण झालं, त्या दगडामध्ये हा जो हे जे रूपांतरण झालं, हे रूपांतरण त्या दगडाच्या बाबतीत आणि त्या मूर्तिकाराच्या बाबतीत जे झालं, तसंच एक गुरु आणि शिष्याच्या बाबतीत होतं. शिष्य तुमच्यातल्या परमात्म्याला ओळखतो, जाणतो आणि त्या परमात्म्याला वेगवेगळ्या अनावश्यक गोष्टींनी तुम्ही जे झाकलेलं असतं, त्याच्यावर जे पडदे टाकलेले असतात, त्याच्यावर जे आवरण तुम्ही तयार केलेलं असतं, त्याच्याभोवती जी एक भिंत तुम्ही तयार केलेली असते, ती भिंत गुरु पाडत असतो. तुम्ही तर परमात्मा आहातच, कारण ज्या शून्यातनं तुम्ही आलात त्या शून्याचे तर तुम्ही अंश आहात. पण तुमची स्वतःची स्वतःला अजून ओळख नाहीये. मग गुरु तीच ओळख तुम्हाला करून देतो. मग तोही ज्या वेळेला तुम्हाला या घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही आघात करतो, ते आघात तुमच्या फायद्यासाठी असतात. ते तुमच्यातलं देवत्व प्रकट व्हावं यासाठी असतात. आणि जर
ते सहन करायची पात्रता तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही जास्त काळ त्याच्यासमोर राहू शकणार नाही. तुम्ही टिकून राहता केवळ प्रेमापोटी, केवळ श्रद्धेपोटी, आणि त्याचं पण प्रेम एवढं असीम असतं की त्याचा एकच प्रयत्न असतो की तुमच्यातलं देवत्व कसं प्रकट व्हावं. आणि ते देवत्व प्रकट होण्यासाठी तो हे सगळे प्रयास करत असतो. मी ऐकलंय की एक युवक असंच एका गुरुच्या सानिध्यात जीवनाचं रहस्य जाणण्यासाठी त्याच्या जवळ गेला होता. जसं इतर लोकांच्या बाबतीत असतं तसंच तो आपले विचार, आपल्या धारणा मनामध्ये ठेवूनच त्याच्याजवळ गेला होता. आणि त्या गुरुकडनं त्याला अपेक्षित होतं की काहीतरी मला मिळावं. ईश्वर, परमात्मा, समाधी या गोष्टी मिळवण्यासाठी तो गुरु माझी मदत करेल या अपेक्षेने तो तिथे गेला होता. ज्यावेळेला गेला त्या गुरुने सांगितलं, मी आता सकाळची वेळ, मी स्नानासाठी चाललोय, तर तूही माझ्या बरोबर चल, आपण दोघं जाऊ आणि तिथं नदी तटावर स्नान झाल्यावर मग आपण बोलू. दोघंही पाण्यात उतरले आणि जसं 2-3 पायऱ्या उतरून नदीच्या पात्रामध्ये ते खाली खाली उतरत गेले, तसा अचानक त्या गुरुनी जो तरुण युवक, जो ईश्वरी त्याने व्याकुळ आहे असं सांगत होता आणि ईश्वर अनुभूती प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी म्हणून त्या सद्गुरूंकडे आला होता. त्या सद्गुरूंनी त्या युवकाचं मान पकडली आणि त्याला पाण्यामध्ये दाबून ठेवलं. आता ही गोष्ट त्या युवकासाठी अनपेक्षित होती की ज्या व्यक्तीकडं मी या भावनेने आलोय की मला काहीतरी ईश्वरी अनुभूती मिळावी, ध्यान, समाधी या गोष्टीची बद्दल मार्गदर्शन मिळावं, तर हे काही सांगण्याची गोष्ट तर लांबच, हा व्यक्ती तर माझा जीव घ्यायला टेपलाय. तो पाण्यात श्वासासाठी तडफडू लागला, पण त्या सद्गुरूंनी दोन्ही हाताने त्याला पकडलं होतं. त्याची धडपड चालली होती त्या पाण्यातनं बाहेर येण्यासाठी आणि तेवढ्याच ताकदीने सद्गुरूंनी त्याला पाण्यात टाकून ठेवलं होतं. त्याचा संघर्ष चालला होता जीवनाशी, पण तो प्रयत्न करून सुद्धा त्याला असं वाटायला लागलं आता माझा जीव जातो की काय. आणि एक क्षण असा आला की त्याची पूर्ण शक्ती एकवटून त्या गुरुचे दोन्ही हात असे ढकलून तो पाण्याच्या बाहेर आला आणि मोकळा श्वास आधी त्यांनी घेतला आणि नंतर तो म्हणाला की असले कसले तुम्ही गुरु,
तुमची तर पात्रता आणि योग्यता पण नाही गुरु होण्याची. मी आलो कोणत्या भावनेने आणि तुम्ही तर माझा जीवच घ्यायला निघालात. ते सद्गुरू हसले. त्यांनी त्या युवकाला विचारलं की असं काय अनुभूती तुला झाली. विचारलं, तुला पाण्यात मी दाबून ठेवलं होतं. तो म्हटला, मला दुसरं काहीच सुचत नव्हतं. माझा पूर्ण जीव एकवटून मला कसं मी बाहेर पाण्याच्या येईल एवढी एकच इच्छा माझी राहिली होती. जर माझ्या शरीराचा कण कण श्वासासाठी व्याकुळ झालं होतं. आणि कुठलाच विचार नाही, कुठलंच काही नाही. एकच होतं की सगळी शक्ती, सगळी ऊर्जा एकवट करून मला बाहेर यायचं होतं. मग त्या सद्गुरूने त्या लोकांना सांगितलं की ज्या पद्धतीने तू मृत्यूशी झुंजत होता आणि जीवन मिळवण्यासाठी तुझी शक्ती एकवटत होता, पूर्ण तुझ्या शरीरातला कण कण अणुरेणू त्या श्वासासाठी व्याकुळ झाले होते. तसंच त्या ईश्वराच्या प्रती तहान तुझ्यामध्ये जर असेल तरच त्याची अनुभूती तुला प्राप्त होईल, मिळेल. या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करता येईल. पण ती तहानच जर नसेल तर मग काही उपयोग नाही. त्यासाठी या ऐश्वर्य अनुभूतीच्या मार्गावर गुरुची उपयोगिता, त्याचं महत्व, त्याचं मूल्य त्याच वेळेला तुम्हाला समजू शकेल ज्या वेळेला हे ईश्वरीय ध्यान तुमच्यामध्ये प्रगाढ असेल. आणि अशा स्थितीमध्ये मग संपूर्ण अस्तित्व तुमचं गुरु बनून जातं. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमधनं, तुमच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या मोठ्या प्रसंगातनं, घटनेमधनं, तुमच्याही जीवनात नाही इतरांच्या जीवनामध्ये घडणारे घटना प्रसंग पाहून सुद्धा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं ती प्रगाढ तहान ईश्वरी अनुभूतीसाठी ती जर असेल तर गुरु स्वतः तुमच्या शोधात येतो. त्याची तुमची कुठं ना कुठे कशा ना कशा पद्धतीने अस्तित्व भेट घालून देतो आणि मग तुमच्या जीवन रूपांतरणाची प्रक्रिया सुलभ होते. आणि जसा त्या चंद्राचा पूर्ण चंद्र त्या सूर्यप्रकाशाला झेलू शकतो तसं तुम्ही सुद्धा त्या परमात्म्यारूपी प्रकाशाची अनुभूती घेऊ शकता. आज आपण इथंच थांबू. आपण पुन्हा भेटूया याच दिवशी, याच वेळी, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.